परिषदेच्या वतीने धाराशिवमध्ये साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद गोरे सर या संमेलनाचे अभिनंदन. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने डॉक्टर शरद गोरे मनापासून स्वागत करतो. तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने 32वा अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आम्ही धाराशिवमध्ये घेत आहोत. मे महिन्यामध्ये हा साहित्य संमेलनाचा सोहळा आहे. 29 आणि 30 मे अशी ह्या संमेलनाची तारीख आहे. तर या संमेलनामध्ये साधारणतः देशभरातनं 900 साहित्यिक 2 दिवसामध्ये आपल्या हजेरी लावणार आहेत. मग काही मराठी भाषिक परप्रांतामध्ये सुद्धा आहेत, कर्नाटकमधले, मध्य प्रदेशमधले, काही दिल्लीमध्ये, हरियाणामध्ये. या अगोदर हे साहित्य संमेलन पूर्वी आम्ही तुळजापूरला घेतलं होतं, लातूरला झालेलं आहे, उदगीरला झालेलं आहे, नांदेडला झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगरला झालेलं आहे, संगमनेर, रत्नागिरी, नागपूर, गोंदिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे साहित्य संमेलन दरवर्षी होत असतं. याच्या अगोदर एकदा 18-20 वर्षापूर्वी आम्ही धाराशिवला हे संमेलन घेतलं होतं. मला वाटतं पलीकडे एक मोठं मंगल कार्यालय तिथं आपण घेतलं होतं. ते 2-3 दिवस साहित्य संमेलन होतं. तर या साहित्य संमेलनामध्ये साधारणतः प्रारूप जे आहे तर सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राचं चित्रण जे आहे ते साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालं पाहिजे. तर या साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे परिसंवाद आहेत, चर्चासत्र आहेत, कथाकथन आहे, कवी संमेलन आहे आणि उद्घाटनाचा सोहळा आहे. तर अशी साधारणतः साहित्यिक मेजवानी आहे. 2 दिवसाचे साहित्य संमेलन आहे. अनेक मान्यवर आम्ही त्याला आमंत्रित करणार आहेत. त्याच्यामध्ये विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, ज्येष्ठ, अशा सगळ्या लोकांना आपण वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांचे विचार मांडण्यासाठी आपण आमंत्रित करणार आहे. हा साहित्य संमेलनाचा सोहळा आहे. आणि या साहित्य संमेलनाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे साहित्य नगरी आपली जी असते, या साहित्य नगरीला दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचं नाव आम्ही देण्याचं सगळं साहित्य परिषदेने ठरवलेलं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माननीय अजितदादांचं योगदान हे वादातीत आहे. ते सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, विकासात्मक असेल आणि साहित्यामध्ये साधारणतः समाजाचा आरसा जो आहे तो उमटला पाहिजे, तो धुळीत झाला पाहिजे, अशा प्रकारची साधारणतः भावना असते. आणि ती भावना जोपासून आम्ही या साहित्य संमेलनाला लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी असं नामकरण आम्ही करणार आहे. आणि या साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जावेद अख्तर साहेबांनी केलेलं आहे, पु ल देशपांडेंनी केलेलं आहे, पवारसाहेब साधारणतः 30 वर्षापूर्वी आले होते. तर मोठी परंपरा आहे. अनेक मान्यवाडी आहेत. साधारणतः सुनताई सप्ताह सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी सामाजिक काम सुरू केलं होतं तर त्यांनाही आम्ही पुण्यामध्ये त्या विचारपीठावरून संधी दिली होती. म्हणजे आधी सूर्यपीठांपासून, केशव मेश्रामपासून, दमा मिरांदारपासून, नारायण सुर्वे, अगदी वसंत बापटापर्यंत सगळे मान्यवर, सगळे साहित्यिक जे त्यांनी या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर एक मोठी परंपरा आहे. आणि साधारणतः या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य असं आहे की ग्रामीण भागामधल्या साहित्यिकांना सहसा संधी मिळत नाही. आणि आम्ही दिल्लीच्या साहित्य संमेलनात सुद्धा कार्याध्यक्ष होतो. रेल्वे नेली होती, रेल्वेमध्ये साधारणतः बरीच संधी लोक दिली होती. तर बऱ्याच वेळा नियमामध्ये अडकून लोकांना संधी मिळत नाही. माझ्याकडे जेव्हा ती संधी होती तेव्हा मी जवळपास 450-500 लोकांना मोफत दिलं म्हणजे साधारणतः मला अशी भावना वाटते की काही लोकांकडे पैसे नसतात पण त्यांना संधी मिळत नाही. अशा लोकांना संधी देता आली पाहिजे. तर या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण कुणाचा बोलीघाट, लहेजा वगैरे ह्या भानगडीत पडत नाही. सहसा प्रमाण भाषेचं साधारणतः फार पेव आहे महाराष्ट्रामध्ये की ह्याच भाषेत बोललं पाहिजे, त्याच भाषेत बोललं पाहिजे. आम्ही याच्या सगळ्या विरुद्ध आहे. ज्या भाषेमध्ये आपल्याला सहजतेने बोलता येतं, आपलं म्हणणं मांडता येतं, तर तीच भाषा जी आहे ती महत्त्वाची असते. आणि महाराष्ट्राच्या बोलीभाषा ज्या आहेत साधारणतः 55 बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. त्या बोलीभाषेचं अस्तित्व जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत आपली संस्कृती जी आहे ती बळकट आहे या मताचा मी आहे. स्वतःचं एक अस्तित्व असतं त्या भाषेचं, ते जपलं पाहिजे. आणि जगात कुठलीही भाषा प्रमाण नाही, सगळ्याच भाषा प्रमाण आहेत. पण काही आपण बघतो की कथाकथित पंडितांनी या सगळ्या चौकटीमध्ये अडकून ग्रामीण भागातल्या उपेक्षित वंचित लोकांची आक्रंदनं साहित्यातनं मांडण्याची भूमिका ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना कुठंतरी कुंपण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला छेद देत मला असं वाटतं की ही सगळी गुडवा जो आहे, मराठवाड्यात सुद्धा एक वेगळी भाषा आहे, धाराशिवची वेगळी भाषा आहे, प्रत्येक भाषेचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, ते टिकलं पाहिजे. आम्ही इथं येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकांना
या साहित्य संमेलनामध्ये आम्ही संधी देतो की जी जात धर्म पंथ तो आमचा आहे जवळचा आहे लांबचा असं काही बघत नाही. आणि मला वाटतं आम्ही एक आयोजक या नात्याने सगळ्यांना संधी देणं हे आमचं काम आहे. शेवटी त्याची कारणमीमांसा जी आहे चांगलं आहे वाईट आहे ही लोक रसिक ठरवत असतात आणि तो रसिकांना अधिकार आहे. आम्ही आयोजक म्हणून लोकांना संधी देणं आणि साधारणतः समाजामधल्या वेगवेगळ्या घटनांचा उहापोह जो आहे या साहित्य संमेलनामध्ये होणं अपेक्षित असतं. मग ते शेतकरी असतील सामाजिक जडणघडणीची वीण आता घुसवते की काय अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. आणि जाती आणि धार्मिक तेढ जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढतंय. त्यामध्ये होणारं राजकारण जे आहे ते महाराष्ट्राला आपण फक्त लांछनास्पद आहे. अशा बऱ्याच सगळ्या घटना ज्या आहेत तर त्याचा उहापोह या साहित्य संमेलनामध्ये करता येईल का? प्रत्येकाला आपलं साहित्य संमेलन वाटावं असे काही विषय आपल्याला या साहित्य संमेलनामध्ये देता येतील का? आता ही खरं तर प्राथमिक आजची पत्रकार परिषद जी आहे ती तारीख आणि साहित्य संमेलनाचं साहित्य नगरीबद्दल आहे. याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या बैठका घेतो की त्या बैठकामध्ये सामाजिक संघटना असतील पत्रकार असतील विचारवंत यांच्याशी विचार विनिमय करून मग कुठले विषय घ्यावे कुणाला बोलवावं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. आणि मला खात्री आहे की पूर्वीसुद्धा आम्ही 18-19 वर्षापूर्वी धाराशिवला संमेलन घेतलं होतं. अतिशय चांगला प्रतिसाद साहित्य संमेलनाला मिळाला होता. तुळजापूरला आम्ही साहित्य संमेलन घेतलं होतं तेव्हा सुद्धा प्रतिसाद अतिशय चांगला मिळाला होता. आणि या होणाऱ्या साहित्य संमेलनाला 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाला मला वाटतं धाराशिव नगरीमधले सगळे शुद्ध रसिक जे आहेत ते फार चांगला प्रतिसाद देतील आणि आम्हाला सहकार्य करतील हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी. हे साहित्य संमेलन जे आहे तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे. तर अशा प्रकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वेगवेगळ्या गोष्टी काय करता येतात का अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि साधारणतः आता फक्त तारीख आणि साहित्य नगरीचं नाव या 2 गोष्टी केलेल्या आहेत. आणि जसं जसं पुढं काही दिवस जातील बैठका होतील प्रोग्रेस होईल त्यानंतर मग पुन्हा सगळ्या गोष्टी आपल्याला अवगत केल्या जातील. शहरातील नेमकं म्हणजे कोणत्या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन होणार आहे? की नगरपालिकेचं नाट्यगृह जे आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साधारणतः वातानुकूलित वातावरणामध्ये थोडं घेणं हे आहे. आणि कार्यक्रम हा रात्री 12-1 पर्यंत उशिरापर्यंत चालणार आहे. सकाळी कार्यक्रम सुरू झाला की तो उशिरापर्यंत चालणार आहे. सकाळी परत लवकर दुसऱ्या दिवशी 7 वाजता सुरू होईल. कारण का आता आम्ही काय झालं की पूर्वी आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला वाटतं पलीकडे कुठलं कार्यालय मोठं कार्यालय पुष्पकला आम्ही एक संमेलन हेच संमेलन घेतलं होतं एक 18-19 वर्षापूर्वी. पण काय झालं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार लाहीलाही होते आणि लोकांची इच्छा जरी असली तर तिथं बसणं जरा थोडं कठीण होतं. तर मला आम्ही थोडं हा निर्णय जो आहे लोकांच्याही सोयीचा व्हावा तिथं रसिकांना सुद्धा बसता यावं त्याचा आस्वाद घेता यावा. तर म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की नाट्यगृहामध्ये आपल्याला रात्री उशिरापर्यंत सुद्धा कार्यक्रम करता येतो आणि येणारी सगळी लोक जे आहेत त्यांची सोय सुद्धा चांगली करता येते. आपलं जे साहित्य संमेलन आहे नवोदित लोकांसाठी साहित्य संमेलन म्हणजे मोठ्या प्रमाणात वाव दिला जातो. असं असताना देखील अनेक जातींचे साहित्य संमेलन सध्या होऊ लागलेले आहेत. जैन समाज साहित्य संमेलन असो दलित समाज साहित्य संमेलन असो धनगर समाज साहित्य संमेलन असो असं का नेमकं होऊ लागलं? नाही मला असं वाटतं की एक प्रकटीकरणाचं एक माध्यम जे आहे ते माध्यम फार पूर्वी काही कथाकथित लोकांनी बऱ्याच